याच्यानंतरचा महत्वाचा जो अंतर्गत प्रश्न आहे तो म्हणजे नक्षलवाद. हा सुद्धा अत्यंत महत्वाचा प्रश्न असल्याचा आपल्याला दिसतो. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग या भागातील नक्षलबारी या ठिकाणी जे अल्पभूधारक होते, जे अल्पभूधारक शेतकरी होते, जे शेतमजूर होते, ते एकत्र आले आणि त्यांनी जमीनदारापासून आपल्या जमिनी मुक्त केल्या. नुसतं मुक्तच केल्या असं नाही, तर त्या जमिनीच्या भोवती लाल झेंडे गाडले आणि त्याच्यावर ताबा आपला आहे असं सिद्ध केलं. आणि ही चळवळ नक्षलबारी गावातून सुरू झाली, म्हणून या चळवळीला नक्षलवादी चळवळ असं म्हटलेलं आपल्याला दिसते. सुरुवातीच्या काळात या जे नक्षलवादी चळवळ आहे ही चळवळ विधायक मार्गाने जात होते. शेतकऱ्यांची समस्या असतील किंवा जे अल्पभूधारक शेतकरी आहे त्यांच्या समस्या असतील किंवा जे जमीनदार आहे, ज्या जमीनदाराकडे जास्ती शेती आहे त्या काढून घेणे, त्या शेतकऱ्यांना देणे, शेतमजुरांना देणे, यासारखं काम या चळवळीतून झालेलं आपल्याला दिसते. एवढंच नाही तर या जमिनी कुळामध्ये वाटप करणे वगैरे यासारख्या ज्या गोष्टी आहे या गोष्टी या चळवळीचं मुख्य उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसते. पण कालांतराने या चळवळीचं उद्दिष्ट भरकटलं. मग काय झालं की या चळवळीतील जे लोक होते यांना असं वाटायला लागलं की या शेतमजूर आहे, अल्पभूधारक आहे, यांच्यावर आपलंच वर्चस्व असलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी ज्या सरकारी योजना असतील, जे सरकारचं शेतकऱ्यांसाठी जे कुठलं पॅकेज असेल, नियोजन असेल, यासारख्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचूच दिल्या नाही. नुसतं या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचू दिल्या नाही एवढंच नाही, तर या लोकांना सरकारच्या विरोधात भडकवण्याचं काम या चळवळीने केलं. म्हणजे या लोकांनी केलं, नक्षलवाद्यांनी केलं की सरकार हे तुमच्यासाठी काहीच करत नाही, अशा प्रकारची भावना लोकांच्या मध्ये निर्माण करण्याचं काम या नक्षलवादी चळवळीनं सुरुवात केलं. आणि हळूहळू यांनी उग्ररूप ज्याला म्हणतो आपण, म्हणजे शस्त्र जमा करणे वगैरे यासारख्या ज्या गोष्टी आहेत आणि सशस्त्र लढा देणे यासारख्या गोष्टी या नक्षलवादी जे लोक आहेत किंवा ह्या चळवळीतील लोक आहेत हे करायला लागले. ही चळवळ सुरुवातीला बंगालमध्येच असलेली आपल्याला दिसते. नंतर महाराष्ट्रातील गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, गोंदिया असेल, भंडारा असेल या भागात आलेली दिसते. मध्य प्रदेशमध्ये आपल्याला बालाघाट असेल, राजनगाव असेल या ठिकाणी दिसते आहे. छत्तीसगड आहे, बस्तर वगैरे यासारखे जे गाव आहेत किंवा हा जो भाग आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नंतरच्या काळात या नक्षलवादी चळवळीनं पाय रोवलेले आपल्याला दिसते. ही सुद्धा भारतासमोरची फार मोठी अंतर्गत समस्या आहे. कारण आजही ही समस्या भारत सरकारला भेडसावते आहे. ही समस्या अजूनही सुटलेली नाही, हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. मग त्यानंतर आपल्या समोर त्यानंतरचा महत्वाचा अंतर्गत जो प्रश्न येतो तो म्हणजे जमातवाद. हा सुद्धा जमातवाद अत्यंत महत्वाचा अंतर्गत प्रश्न आहे की ज्यामुळे देशाच्या ऐक्यापुढे गंभीर आव्हान आज निर्माण झालं. हा जमातवाद निर्माण कसा होतो पहा. माणसाला आपल्या धर्माचा अभिमान असायला हवा इतपत ठीक आहे, असायलाच हवा. पण जर का हा अभिमान दुराभिमान जर झाला मग काय होते की आमचाच धर्म श्रेष्ठ, इतर धर्म तुच्छ आहेत, ही भावना लोकांमध्ये निर्माण होते. आपल्याच धर्माविषयी अभिमान माणसामध्ये निर्माण होतो, प्रेम निर्माण होते आणि इतर धर्म मात्र हे तुच्छ आहेत, कनिष्ठ आहेत असं लोकांना वाटते. आणि यातूनच खऱ्या अर्थानं जमातवादाचा जन्म होताना आपल्याला दिसतो. यामुळे ज्या जमातवादामुळे होते काय, राष्ट्रहिताचा विसर माणसाला पडतो. या जमातवादामुळे, कारण लक्षात घ्या भारतात फार पूर्वीपासून अनेक जातीचे अनेक धर्माचे लोक मोठ्या गुण्या गोविंदानं नांदत आले, राहत आलेले आपल्याला दिसतात. पण जमातवादाचं सगळं बीजारोपण जर कोणी केलं असेल तर ते इंग्रज होते. इंग्रजांनी मोठ्या प्रमाणात या धर्माच्या नावाखाली भारतीय समाजामध्ये फूट पाडलेली आपल्याला दिसते आहे.
मग जमातवादामुळे होते काय की आपल्याला इतर धर्माविषयी आपुलकी वाटत नाही, इतर धर्माविषयी आपल्या मनात प्रेम राहत नाही. आपलाच धर्म श्रेष्ठ, आपलाच धर्म कनिष्ठ अशी भावना आपल्यामध्ये निर्माण होते. की सर्वात महत्त्वाचा परिणाम हा होतो की राष्ट्रहिताचा विसर पडते आणि एकमेकांविषयी संशय वाटू लागतो. आणि संशय इतपतच ही गोष्ट थांबत नाही, तर परधर्मीय आपले शत्रू आहेत अशी भावना आपल्यामध्ये निर्माण होते. एकमेकांचे जे सण उत्सव आहे त्यांना कमी किंवा तुच्छ लेखले जातात आणि ज्यांच्यावर अन्याय होतो, अत्याचार होतो, अशाही समाजाच्या मनात तेढ निर्माण होते. त्याच्याही मनात अशी शंका निर्माण होते किंवा त्याच्याही मनात हा प्रश्न निर्माण होतो की आपल्याकडे सरकार दुर्लक्ष करते आहे, आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करते आहे. म्हणजे असे लोक जे जमातवादाचा जे लोक परिणाम भोगत आहेत ते मनाने हळवे होतात आणि मग ते धर्माच्या नावाखाली एक येतात किंवा धर्माला जोडले जातात. मग आम्ही वेगळे धर्मीय आहोत म्हणून आमच्या बाबतीत कुठलीही योजना, कुठलंही नियोजन सरकार करत नाही, सरकार भेदभाव करते आहे, अशा प्रकारची भावना या लोकांच्या मनात निर्माण होताना आपल्याला दिसते. धर्मांधतेमुळे काय होते की जे लोक आहे हे लोक आर्थिक किंवा जे सामाजिक प्रश्न आहे त्याचाही विसर या जमातवादामुळे लोकांना होताना दिसतो आपल्याला. मग आपल्यावर अन्याय होते आहे, आपण विशिष्ट धर्माचे आहोत म्हणून आपल्यावर अन्याय होतो आहे, आपल्यावर अत्याचार होते आहे, आपण राजकारणात प्रभावशून्य आहे, आपल्या राजकारणात कुठेही विशिष्ट मत नाही, दर्जा नाही किंवा महत्त्व नाही अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होते. आपल्यावर इतर धर्मीय लोक अन्याय करत आहे, अत्याचार करत आहे अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण होताना आपल्याला दिसते. आणि त्याचा परिणाम काय होतो, मग हे लोक धर्माकडे जास्त आकर्षित होतात आणि धर्माकडे जास्त आकर्षित झाल्यामुळे मग धर्माविषयी थोडंसं जरी काही बोललो तर आपल्याला अनुभव आहे की मोठमोठे दंगे हे धर्माच्या नावाखाली झालेले आपल्याला दिसतात. एक प्रकारे जमातवादामुळे माणूस हा धर्मामध्ये गुरफटला जातो. आपला विकास असेल, आपला सामाजिक दर्जा असेल, शैक्षणिक विकास असेल, आर्थिक विकास असेल, सामाजिक विकास असेल, या सर्व गोष्टी बाजूला पडल्या जातात. एकमेकांचे सण उत्सव मोठ्या गुण्या गोंद्यानं साजरे करताना आपल्याला दिसत नाही. ही सुद्धा फार मोठी समस्या जमातवादापुढची असलेली. माणसातील विश्वास हाच खरा सहजीवनाचा आधार असलेला आपल्याला दिसतो. तो एकदा का तुटला तर मग सामाजिक ऐक्य राहत नाही, त्याला तडा जातो. मग जर का आपल्याला सामाजिक ऐक्य राखायचं असेल तर महत्वाचं काय, तर या धार्मिक जमातवादाच्या विरोधात लढणं फार महत्वाचं आहे. हा जो भेदभाव आहे हा आपण भेदभाव विसरलो पाहिजे. मोठ्या मनानं इतरांचे सण उत्सव आपण एकत्र साजरे केले पाहिजे. एकमेकांच्या धर्माचा आदर आपण केला पाहिजे. जर असं केलं तरच जमातवाद संपेल आणि भारत सरकार पुढील किंवा भारत सरकारच नाही तर भारतापुढील सुद्धा ही मोठी समस्या आहे हे संपताना आपल्याला दिसते. यानंतरची एक परत महत्वाची समस्या आहे ते म्हणजे प्रदेशवाद. आता नेमकं प्रदेशवाद म्हणजे काय की आपल्या स्वतःच्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणे म्हणजे आपण काय म्हणतो, प्रदेशवाद म्हणतो. मी इतर राज्यांपेक्षा श्रेष्ठ आहे ही जी भावना आहे ही भावना म्हणजे प्रदेशवाद. मग मी श्रेष्ठ आहो, माझा प्रदेश श्रेष्ठ आहे, माझी संस्कृती श्रेष्ठ आहे, इतपत ठीक आहे, याचा अभिमान असायलाच पाहिजे. पण याचा दुराभिमान जर झाला तर निश्चितच इतर राज्यांना आपण या बाबतीत कमी लेखतो, ज्याचं मूळ प्रदेशवादात आहे. प्रदेशवाद हा यातूनच निर्माण होतो की आपल्या प्रदेशाविषयी असणारा दुराभिमान, अभिमान असायलाच हवा
पण हा जो दुराभिमान आहे, म्हणजे मी श्रेष्ठ आणि इतर कनिष्ठ, हे चुकीचं आहे. यातूनच या प्रदेशवादाचा जन्म झालेला आपल्याला दिसतो. बरोबर आहे, आपल्या प्रांतावर प्रेम असायलाच पाहिजे, आपल्याला आपल्या प्रदेशाचा अभिमान असायलाच पाहिजे, पण त्याचं विकृतीकरण नसावं. काय झालं की भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही राज्यांमध्ये औद्योगिकरण लवकर झालं आणि औद्योगिकरण लवकर झाल्यामुळे साहजिकच त्या ठिकाणच्या लोकांचा आर्थिक विकास लवकर झाला आणि आर्थिक विकास लवकर झाल्यानंतर सामाजिक असेल, राजकीय असेल, आर्थिक असेल, शैक्षणिक असेल, या सर्व बाबतीमध्ये प्रगती लवकर झाली. जे काही प्रदेश आहे, बिहार असेल, आसाम असेल, काही पूर्वेकडील राज्य असतील, या राज्यांचा पाहिजे तसा औद्योगिक विकास झाला नाही. या तुलनेत महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, कर्नाटक असेल, या राज्यांचा विकास लवकर झाला, कारण औद्योगिकरण लवकर झालं. मग झालं काय की ज्या राज्यांचा विकास झाला नाही आणि ज्या राज्यांचा विकास झाला ते राज्य मात्र आपल्या विकासामध्ये किंवा आपल्या विकासाचे वाटेकरी म्हणून इतर राज्यांना सहभागी करून घ्यायला तयार नाही. कारण आमचा राज्य श्रेष्ठ, आमचं राज्य श्रीमंत, आमची संस्कृती चांगली, आमची आर्थिक परिस्थिती चांगली, आमची शैक्षणिक प्रगती चांगली, हा असा दुराभिमान या लोकांमध्ये निर्माण झाला. मग साहजिकच ज्या प्रदेशाचा आर्थिक विकास झाला नाही, औद्योगिक विकास झाला नाही, की ज्यामुळे त्यांचे इतर विकास थांबले, त्यामुळे साहजिकच त्यांच्याही मनात या इतर राज्याविषयी द्वेष निर्माण झाला. मग जर का दोन राज्यांमध्ये आपापसात जर का द्वेष निर्माण जर होत असेल तर यालाच आपण प्रदेशवाद म्हणू. आणि हा प्रदेशवाद भारतापुढचं मोठं आव्हान असलेलं आपल्याला दिसते आहे, आजही दिसते आहे. काही राज्यांची फार मोठी प्रगती होते आहे तर काही राज्यांची त्या तुलनेत प्रगती होताना दिसत नाही. त्यांच्याच मनात अशा भावना निर्माण होतात असं नाही. ज्यांचा विकास होत नाही याही राज्यांच्या मनात यासारखी भावना, म्हणजे आपल्यावर अन्याय झालेला आहे, आपल्यावर अत्याचार झालेला आहे आणि आपला आर्थिक विकास होत नाही, की ज्यामुळे सामाजिक असेल, राजकीय असेल, सांस्कृतिक जी प्रगती आहे ते होताना दिसत नाही. त्यामुळे प्रदेशवादाच्या बाबतीत ही जी संकल्पना आहे ही दोन्ही बाजूनी होऊ शकते. म्हणजे एक तर तुमच्यामध्ये दुराभिमान निर्माण झाला तर ही गोष्ट निर्माण होऊ शकते, म्हणजे ही भावना, प्रदेशवादाची भावना निर्माण होऊ शकते, किंवा तुमच्या मनात न्यूनगंड जर निर्माण झाला तरीही प्रदेशवादाची भावना निर्माण होऊ शकते. याचा फायदा कमी आणि तोटा जास्त असलेला आपल्याला दिसतो, की ज्यामुळे दोन राज्यांमध्ये वाद निर्माण होतो आणि राष्ट्रीय ऐक्याला आपल्याला काय दिसते आहे, काहीतरी बाधा पोहोचताना आपल्याला दिसते आहे. मग जर का प्रदेशवादाचं जे चित्र आहे ते आपल्याला कसं दिसते आहे, तर त्यासाठी आपल्याला विकासातील असमतोल जो आहे तो थांबवावा लागेल, की ज्यामुळे प्रदेशवादाची भावना निर्माण होणार नाही. म्हणजे अशा पद्धतीनं जो प्रदेशवाद आहे ही सुद्धा भारतासमोर अंतर्गत एक आव्हान असलेलं आपल्याला दिसते. ज्या पद्धतीनं भारतानं विकास केला, प्रगती केली, इतपत जरी खरं असेल तरीही भारत हे जे अंतर्गत आव्हाने आहे हे अंतर्गत आव्हानांना सुद्धा त्याच प्रमाणात तोंड देताना आपल्याला दिसतो आहे. भारतापुढील काही हीच अंतर्गत किंवा आव्हाने असं नाही, तर बेरोजगारीचा प्रश्न आहे, लोकसंख्येचा प्रश्न आहे, गरिबीचा प्रश्न आहे, त्यानंतर ज्याला आपण राहण्याचा म्हणजे घरदारांचा प्रश्न आहे. असे असंख्य प्रश्न आजही अंतर्गत आव्हाने म्हणून भारतासमोर उभे असलेले आपल्याला दिसते आहे. म्हणजे या प्रकरणात आपण भारतासमोर जी अंतर्गत आव्हाने आहे, ज्यात पंजाबचा प्रश्न असेल किंवा हे जे 8 राज्य आहेत ईशान्य भारतातील यांचा प्रश्न असेल, किंवा नक्षलवाद असेल, किंवा जमातवाद असेल, किंवा प्रदेशवाद असेल, याचा अभ्यास या प्रकरणात आपण केलेला आहे. यानंतरच्या पुढच्या प्रकरणात आपण निश्चितच भेटूया.
धन्यवाद.